महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि महाराष्ट्राचं ऑक्सफर्ड अशी कोणे एकेकाळी पुण्याची ओळख होती। पण ती ओळख पुसून आता कोयता गँगवाल्यांचं पुणे अशी ती झाली आहे का ही शंका येते। कारण हल्ली असा एकही दिवस जात नाही ज्या दिवशी पुण्यात कोयता गँगच्या दहशतीची बातमी समोर आली नाही। अगदी क्षुल्लक कारणांवरून लोक कोयता काढतात आणि दहशत निर्माण करतात। आता एका माजी नगरसेवकाचा त्याच्याच बहिणी आणि दाजींनी काटा काढला। ती हत्या सुद्धा कोयत्यानेच केली होती। ही अवस्था आहे आजच्या पुण्याची। मग भेटेल जेव्हा मी गुन्ह्यात मला अटक करा पुण्यात हे गाणं तुम्ही ऐकलंच असेल। पण पुण्यातच का? पुण्याची अशी अवस्था का झाली आणि पोलिसांना या कोयता गँगवर वचक ठेवणं अशक्यप्राय झालंय का? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रेया अरुण, गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे। कोयता गँगचा विद्यार्थ्यांवर जीव घेणा हल्ला, महाविद्यालयीन तरुणीवर कोयत्याने हल्ला। पुणे में कोयता गँग का आतंक, कोयता गँगच्या मुहूर्त्याचा कोयत्यानेच अंत, कोयता गँगचा पुण्यात हैदोस। गेल्या वर्षभरात तुम्ही या बातम्या ऐकल्या असालच। गेल्या महिन्यातच या कोयताधारी गुन्हेगारांनी पोलिसांवर हल्ला केला होता। काल परवाच एका माजी नगरसेवकालाही कोयत्यानेच मारण्यात आलं आणि एका बँक एम्प्लॉईने मोबाईलचा हॉटस्पॉट दिला नाही म्हणून त्याला सुद्धा कोयत्याने वार करून मारण्यात आलं। पुण्यात अचानक एवढी गुन्हेगारी कशी वाढली? कोयता गँगचा इतिहास हा फार जुना नाही। गेल्या 15 ते 20 वर्षात पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात ही गँग फोफावली आहे। त्याचं एक प्रमुख कारण म्हणजे साऊथचे डब सिनेमे असंही सांगितलं जातं। साऊथच्या सिनेमांमध्ये हिरो असो वा व्हिलन, तो हातात कोयता घेऊन आपली मर्दानगी सिद्ध करत असतो। हातात कोयता घेऊन काट डालूंगा अशी डायलॉग बाजी या चित्रपटात असते। त्यात हिरो कसाही असला तरी तो व्हिलनला आणि त्याच्या गँगला फाईट मारून गारद करतो असं सुद्धा दाखवलं जातं। तर व्हिलनला कोयत्याने मारून त्याची दहशत संपवतो। चित्रपट तज्ञ असं म्हणतात की उजेडात वाचलेलं पुस्तक जितकं प्रभावी ठरत नाही तेवढा अंधारात पाहिलेला एक सिनेमा प्रभावित करून जातो। सेट मॅक्स, स्टार गोल्ड, झी सिनेमा या चॅनलवर असे सिनेमे सतत लागले जायचे। तेव्हा तर सोशल मीडियाही नव्हतं, त्यामुळे पुणे आणि आसपासच्या भागातील या सिनेमांवरून अनेकांनी प्रेरणा घेत कोयता हातात घेतला होता। यात प्रामुख्याने कोयता वापरण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे सहज आणि सोप्या पद्धतीने मिळणारं हे हत्यार। पुणे शहराजवळ मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग आहे आणि इथे शेतीसाठी कोयता वापरला जातो। पुणे आणि आजूबाजूच्या भागात हे हत्यार सहज मिळतं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोयता ठेवण्यासाठी तुम्हाला कुठल्याही लायसन्सची गरज पडत नाही। बंदूक आणि इतर हत्यार मिळवण्यासाठी खूप काही करावं लागतं आणि ते सहज मिळत नाही। त्याचऐवजी कोयता सहज मिळतो। त्याची किंमतही 500-600 रुपयांना असते आणि तो शर्टात लपवता सुद्धा येतो। कुठे राडा झाला, कुठे दहशत माजवायची असेल तर कोयता काढायचा आणि हल्ला करायचा अशी सोपी ट्रिक या गुन्हेगारांची असते। त्यामुळे कोयता हा गुन्हेगारांमध्ये लोकप्रिय झालाय। आता पोलिसांना ही कोयता गँग का जड जाते? त्याची दोन महत्त्वाची कारणं म्हणजे या टोळीत अल्पवयीन तरुणांचा समावेश आणि त्यांना कडक शिक्षा न करणारा कायदा। वयात आलेला एखादा तरुण या वाईट मार्गाला लागतो। या धंद्यातले भाई त्याला दहशत कशी पसरवायची, वसुली कशी करायची याचं प्रशिक्षण देतात। एकदा का या अल्पवयीन तरुणावर गुन्हा दाखल झाला तर ही बाब त्यांच्यासाठी भूषणावह असते। तेव्हा या मुलांची रवानगी तुरुंगात नव्हे तर रिमांड होममध्ये होते। तिथे त्यांना गुन्हेगारीचं आणखी बाळकडू मिळतं। त्यांच्या केसेस या कोर्टात नव्हे तर जुवेनाईल बोर्डाकडे असतात। या मुलांना जामीनही पटकन मिळतो। रिमांड होममधून बाहेर आल्यावर ही पोरं पुन्हा धंद्याला लागतात। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुण्यात यांची अशी एक काही गँग नाही। मुंबईत हाजी मस्तान, दाऊद, छोटा राजन, वरदराजन, अरुण गवळी यांच्या टोळ्या होत्या। पण पुण्यात कोयता घेऊन फिरणाऱ्या आणि दहशत माजवणाऱ्यांची एक अशी काही गँग नाही। त्यांच्या अनेक टोळ्या आहेत आणि या टोळ्या मिळून बेकायदेशीर अशी कामं करतात। त्यात वसुली, सुपारी, खंडणी, हत्या अशा कामांचा समावेश आहे। पोलिसांनी या कोयता गँगला आटोक्यात आणण्याचे खूप प्रयत्न केलेत। त्यात कोयता किती पातीचा असावा, कोयता विकत घेण्यासाठी आधार कार्ड कंपल्सरी केलं, कायदे कडक केले, मुलांच्या पालकांना भेटून त्यांचं समुपदेशन करणं, इतकंच काय तर या टोळ्यांची धिंड काढून त्यांची दहशत संपवण्याचाही पोलिसांनी प्रयत्न केला। पण अशा अनेक उपाययोजना केल्यानंतरही कोयता गँगचा उच्छाद काही संपत नाहीये। आता अनेक जण मुंबईत जसे गँगवॉर संपवले तशाच पद्धतीने पुण्यातील गँगवॉर संपवावे अशी मागणी करतात। या गुन्हेगारांना कुठलीही दयामाया न दाखवता त्यांचाही एन्काउंटर करावा अशी मागणी होतीये। पण या अशा गुन्हेगारांचं नक्की काय करायला हवं? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि गुन्हेगारी विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।